उभा काढा छाया. हा फायनली पोहोचलो बघा. सगळ्यांचे फेसेस लय भारी भारी झाले. खतरनाक. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. बिलो बिलो हाय कर. बोल हाय. ओय इकडे बघ. हाय. इकडे बोल. इकडे इकडे. चला तर निघालोय आपण रायगडावर. काल मी सस्पेन्स ठेवला स्टार्टिंगला आणि एंडिंगला तर तो तुम्हाला डिस्क्लोज करावाच लागला, कारण पर्यायच नव्हता आम्हाला. त्याच्या सेकंड व्लॉग कसं बघणार तुम्ही. चला तर निघालोय आम्ही मस्त. आणि क्लायमेट तर खूपच सुंदर आहे इथलं. आणि बाबा शिवचे हसतायत मला. हसू दे, कसं आहे ना, तर काय बोलायचं. बाबा इकडे बघा, शिवचे बाबा. तिकडे नाही बघू शकत, आरशातून बघतो. मस्त असा नजारा आहे. आणि नाश्ता आत्ताच केला आम्ही. कांदा पोहे वडे खाल्लेत सकाळ सकाळ. आणि काय खाल्लंय बंटी? काय नाही, कांदा पोहे आणि वडेच खाल्लेत आम्ही. आणि पाणी पियालोय बस. आता बघूया आपल्या गडावर काय काय भेटते आपल्याला. आणि मेन गडाचा लुक आपण तिकडे गेल्यावर बघूया. आम्ही तर फर्स्ट टाइम चाललोय. बंटी येऊन गेला होता आधीच. ऋतू तू फर्स्ट टाइम. शिवचे बाबा पण फर्स्ट टाइम. शिव तर काय फर्स्ट टाइमच चाललाय. त्याचा पोशाख बघितलात का तुम्ही? व्हिडिओ मध्ये दिसेलच. इकडे इकडे इकडे. नंतर व्हिडिओला तुम्हाला माहिती आहे येणारच, त्यात काय प्रश्नच नाही. तर त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पोशाख दिसेलच त्याचा. आणि मी पण बघा काय घातलं ते तुम्हाला लास्टला सांगेन मी. ड्रेसिंगचा सिक्रेट काय ते. ठीक आहे, तर चला भेटूया आपण डायरेक्ट गडावरती. हा बघा व्ह्यू. हात कसा बाहेर काढतो. खतरनाक आहेत पण असे घाट 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 नुसते असे. हा नजारा तर बघा खतरनाक. गाडी इथे आम्ही पार्क केली आहे. खूप मोठा स्पेस आहे. आता आम्ही चाललोय रोपवेनी. बिकॉज शिव आहे आमचा छोटूशा, म्हणून चाललोय आम्ही रोपवेनी. खतरनाक नजारा. चला बघूया आपण. सगळे चाललेत. मी पण चालली आहे. चलो. असा मावळा पण माझा रेडी झालाय, छोटासा मावळा. तर शिव आणि शिवचे बाबा चाललेत. पप्पा कुणीकडे चाललोय आपण? कुणीकडे चाललोय? कुठे? रायगड. रायगड महाराजांच्या पाया पडायला. कुठे? पाया पडायला. तू काय घातलंय? छोटा मावळा झालास तू. हो बापले. चया चला तर मस्त. शिवला उचलून का घेतलंय बाबा? चालू चालू नाही करायचं. ओके
तर बाबा शिवच्या बाबांना मी आता क्वेश्चन विचारते, कसं वाटतंय शिवचे बाबा? फर्स्ट टाइम चाललोय आपण रायगडला, ते पण फॅमिली. होतं माझं दर्शन येणं. अच्छा, स्वराज्याच्या राजधानीचं दर्शन घेणं. ओके. हा मी आहे. फायनली ड्रीम कंप्लीट. ते पण छोट्या मावळ्यासोबत होऊन जाईल गडाचं दर्शन आपल्याला. चला तर बघूया आपला गड. असं आपण जाणार आहे रोपवेने झुप 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 गडावर. ही रोपवे साठी लाईन आहे. चाललोय आपण रोपवेच्या तिकीटला. रोपवेच्या तिकीटला लागले लाईन. तुझे उपक्रम बघा. ए कसं कसं नाचो नाचो. ए डिगे डिगे. मामा तिकीट काढेपर्यंत इकडे याचे उपक्रम चालू झाले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मस्त फिरून घेतोय आणि बाहेर त्याला खूप आवडतं आमच्यासारखं सारखं फिरायला. पकड पकड पकड. हे मामीला पकड पकड पकड. पकडो पकडो पकडो. रोपवेचे तिकीट नंबर बघा किती आहे. 1550 पासून स्टार्ट आहे 1254 पर्यंत. गर्दी पण बघा किती आहे ती. सगळे वेटिंगला बसतात. वेटिंग चालू आहे. मे बी शाळेची क्लासची काही ट्रिप आली असणार. त्याच्यामुळे जास्त रश आहे थोडा. ठीक आहे चालू आहे. ॲक्च्युली अरेंजमेंट वेगळी पाहिजे. बुकिंग सगळे एकदम शाळा आले. एक एक शाळेला द्यायला पाहिजे ना ॲडव्हान्स. कधी आपला नंबर येतोय. जाण्याचे किती रुपये कधी 215. महाराजांचं म्युझियम आहे इथे. आपल्या चित्रीकरणमध्ये सादर केलं. एक कशी मारतात मुलांना. एवढं पास घेऊ. टाटा म्युझियम 18व्या शतकात वापरलेल्या तलवारी. महादेवाच्या
नक्की तेव्हा तलवार आहेत का? चलो तर रोपवे आपली झाले स्टार्ट. बाबाचा सेंटेन्स बघा शिवच्या. चला तर स्टार्ट झाली आहे. फर्स्ट टाइम आपला अनुभव आहे हा. चला तर शिव शिव तू वरचा नजारा घे, तू खालचा नजारा घे. दोघांनंतर एकमेकांना शेअर कर. आंबे 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 आले. वीर आहे रे. हो 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 आकाश पाळणा आठवलं. मोबाईल पकडा बाहेर जाऊन काढू. मोबाईल जोरात पकडा. दुष्काळ तयार होईल. ते बस झाला मग व्हिडिओ आयला. आताच पटेके भेटले एक तर. घर तू त्या व्हिडिओ तू नंतर घेतो. बघा आपण किती उंच आहे. खतरनाक अनुभव आहे. शेप बिल्डिंग हा पण ते उंच एवढ्या उंचावर आहे. खतरनाक अनुभव आहे. सगळे शांत आहे झालेत. थोडस घाबरले. खाली बघत खाली बघू नका फक्त कॅमेरा पकडा. इकडे इकडे बघ. तो हात मारला फोनला. हवा लागते. हा फायनली पोहोचलो बघा. सगळ्यांचे फेसेस लय भारी भारीच आहे. खतरनाक. चला पोहोचलो. अहो थांबा जरा उतरू द्या. रोपवे मधून उतरलोय. आता चाललोय मस्त गडावर आपल्या राजांच्या. फर्स्ट टाइमचा अनुभव घेतोय आम्ही. तर गड झाला आपला स्टार्ट. आणि हा बघा शिव बघा माझा कसं मस्त चाय आहे. हात पकड जायचं तर नाही जाता येत आहे. चल वरती. त्याला चढता नाही ते. उभा काढा चाया. चला ओ हो ओ अरे बाबा मस्त. चला गॉगल. हा गॉगल. चल. अतिशय सुंदर असं दृश्य. आणि आता शिव आणि बाबा चाललेत. हो सगळे जरा दमले. शिव पण दमलाय चालून. राणींचे आहे ना. बापरे खतरनाक. हा का बघा इथे पाण्याच्या टाक्या. म्हणजे पैसे छापायचे, कॉइन्स बनवायचे ना. कसे गोल्ड मेल्ट करायचे. खूपच मोठा किल्ला आहे. मग 1200 एकर म्हणजे काय झालं. माझा छोटासा राजा पण चालतोय. नाईस. हा ऍक्च्युली त्यांनी टॅग द्यायला पाहिजे होते की असं आहे तसं आहे, कुठला दरवाजा आहे ते.
काय की एवढं 1200 एकरमध्ये जे महाराजांचे जे आहेत वीर आहे किंवा जे कॉईन सोन्याचं नाणं बनवतात असं मेन्शन केलं पाहिजे. ॲक्च्युली केलं पाहिजे बिकॉज खूप जणांना परवडत नाही आहे गाईडवाले घ्यायला. सो हा व्हिडिओ बघत असाल. आता पहिले कसं सहकुशीने द्या, आता धंदा झाला. ॲक्च्युली त्यांनी मेन्शन करायलाच पाहिजे. 500 रुपये. हां बाबा पुढे जाऊ. 1200 एकरमध्ये जर असेल एवढा पॅसेज, गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे, एवढ्या सगळ्या सोयी सुविधा वगैरे आहेत, तर काही हरकत नाही आहे उभारला. काय थोडंसं एक माहिती, थोडंसं एक बॅनर टाईप असं लावलं मग करायला पाहिजे होतं. ॲक्च्युली एवढे बाहेरून पण माणसं येतात, काही कमी नाही आहे. कधीच हा गड मोकळा नसेल असं मला तरी वाटतं आणि सगळ्या जगाला माहिती आहे. तर आमची पण अशी अपेक्षा आहे की काही दिवस जातील पण मेन्शन करा, जेणेकरून सगळ्यांना त्याची माहिती मिळेल. काकींना मनापासून धन्यवाद. आणि हे मस्त छास आणि कोकम सरबत पण देणार आहे. तुला छास नको मग कोकम सरबत ते पण नाही भेट ना. थंड आहे कोकम सरबत, पाणी थंड असतं. जेवण बनवायचं. वाव शिव खुश झालाय शिव. मस्त. पळू नको पळू नको. खाली दिले होते आपण. बघ तिकडे पप्पा, बाबा तिकडे गेले. ये ये कशी घाण उडे, शूज घाण होणार. या इकडे. ही आपला नगरखान्याची माहिती दिलेली आहे. तिथपर्यंत गड आहे आपला. शिवचा रडण्याचा पण आवाज येतोय थोडा. बनवायलाच किती मेहनत केली असते यार. उभं करायचं तर काळा दगड, सगळीकडे काळा दगडच आहे, पूर्ण काळा दगड. आणि ही आहे आपली बाजारपेठ. बाजारपेठ आहे. आपलं तिथपर्यंत गड आहे. गड आपला एवढा मोठा आहे की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. गड आपला ॲक्च्युली एवढा मोठा आहे की कल्पनाही करू शकत नाही आपण. इथे आपल्याला 2 दिवस दिले तरी कमी पडतील. खूपच मोठा आहे आपला हा रायगड, बघू शकता. आणि इकडे आहे बाजारपेठ. आपल्या राजांची समाधी आहे. खतरनाक आहे. इथे पाणी प्यायची माहिती आहे, अजूनही पिण्यासारखे पाणी. थोडी मान तिकडे कर अजून. बघा कुठे गेलेत माणसं. पाणी बावली पाच ह्याच्यात नाही गेलं हे. मग तो तिकडे समोर इथे ना स्वराज्याचे जे गद्दार होते ना, त्या टकमक टोकातून
महाराज त्याला खाली टाकून द्यायचे, म्हणजे परत कोण शिवराज्याबरोबर गद्दारी शिक्षा द्यायची करणार नाही. शिक्षा द्यायची. म्हणून काय बोलायचं, छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. जय बोल. है ना, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. है ना. पाणी बघ कधी शिवाजी महाराजांच्या काळापासून पाणी पण मुंबईमध्ये पूर्ण. तुम्ही काय काय करतो? आणि आताही सगळेजण त्याचा वापर करतायत. अजूनही आपल्या राजांनी एवढी सोय करून ठेवली की अजूनही आपण त्याचा लाभ घेतोय. 350 वर्षाहून अधिक झाले तरी ते महाराजांनी केलेलं सगळं आहे सगळं. शिवचे बाबा एकदम चांगल्या पद्धतीने शिवला शिक्षण देताना. वाव. नमस्कार मंडळी, आम्ही कोकणातले आहोत तरी इथे रायगडावर येण्याचं भाग्य आमचं अजूनपर्यंत आलं नव्हतं. हे आमचं कदाचित दुर्दैव असू शकतं, परंतु उशिरा का होईना आम्ही आता इथे आलो आहे, तेही शिवसोबत आलो आहे. आपल्या मुलांना आपल्या छत्रपती महाराजांचा इतिहास माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. तसेच त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी किती त्याग केले, किती कष्ट घेतले हे तुम्हाला माहितीच असेल. आणि आता चित्रपट तर खूप छान छान निघतात हिस्टॉरिकल, तर तुम्हाला तेही बघितलंच असेल तुम्ही. त्याचसोबत त्यांना त्यांच्या जिजामाताने किती छान प्रकारे उत्तम प्रकारे घडवलं आणि शिक्षण दिलं हेही तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळेच आपले राजे हे खूप छान प्रकारे घडले आणि त्यामुळेच आपण आज हे विश्व पाहू शकलो. जसं राजांनी शिक्षण घेतलं त्याच प्रकारे त्यांनी हे उत्तम शिक्षण आपल्या पुत्रांना संभाजीराजांना देखील दिलं आणि तेही खूप शिस्तबद्ध होते. तसंच या संपूर्णबद्दलची माहिती आम्ही आता शिवला देतो आहे. कदाचित त्याला आता समजत नसेल, पण हे शब्द त्याच्या कानावर पडत असतील तर हे त्याच्या नक्की लक्षात नंतर राहणार. आणि अशीच नवनवीन पिकनिक आम्ही गडावर नक्कीच चालू ठेवू. फक्त तुमची साथ असू द्या आणि तुम्ही तुमच्या मुलांना देखील असे नवनवीन प्रेरणादायी शिक्षण द्या. राजवाड्याची माहिती दिली इथे. आणि हा आहे आपला राजवाडा, आपल्या रायगडाचा राजवाडा. गडावरून खाली उतरलो रोपवेने आणि या बघा आणि चाललोय आता श्रीवर्धनला. इथे ऑलरेडी बुकिंग करून ठेवली, आपली बुकिंग झालेली आहे रूमची, तर जास्त हेडॅक तर नसणार आहे आपल्याला. पोचू इथे जरा कन्फ्युजन झालेलं आहे रस्त्याचं, डिस्कस करतायत होता. आणि बघू तिकडे गेल्यावर आपला काय काय कार्यक्रम होतोय तो. ऑलरेडी आपल्याला थोडं लेट झालं आहे रोपवेमुळे. लाईन भरपूर होती, 3-3.5 तास जवळजवळ. हे काय आपण तिथे रोपवेच्याच लाईनमध्ये उभे होतो, त्याच्यामुळे लोकेशन टाका ना. चाललोय आता श्रीवर्धनला, बघूया काय होतं तिकडे कार्यक्रम. त्याला तर भेटूया डायरेक्ट श्रीवर्धनला. ही एंट्री आहे, ती बघा गाडी आपली तिकडे पार्क झाली आहे. इथून एंटर केल्यानंतर सरळ सीडीने वरती येऊन तिकडे रूम्स आहेत आणि हा 3rd 1 आपला रूम आहे. हा चांगला पॅसेज आहे. हा आपला पूर्ण हॉल दिला आहे सगळ्यांसाठी. हा हॉलचा स्पेस आहे, खूपच मोठा हॉल आहे आणि छान आहे. खूप माणसं इथे झोपू शकतात. हा बेडरूम आहे, इथेच आम्ही राहिलो होतो. मस्त बेडरूम आहे, स्पेस पण खूप आहे, बेड पण आहे इवन. तर इथून बाहेरचा स्पेस, इथे इंग्लिश बाथरूम आहेत, वॉशरूम, इथे बेसिंग दिले वेगळी, प्लस इथे इंडियन वॉशरूम दिले आपल्याला. आणि हा एक अजून बेडरूम आहे, छान असा स्पेस आहे याला पण. आणि बॅक साईडची गॅलरी, बॅक साईडची गॅलरी आहे. आणि हा हो नॅचरल आवाज तुम्ही ऐकलाच असेल. आणि बॅक साईडचा जसं आपल्या गावाला फील असतो तोच फील येणार तुम्हाला इकडे आल्यावर. तर श्रीवर्धनला येत असाल तर नक्की ह्यांना कॉन्टॅक्ट करा आणि इथे राहायला या.
ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव पूर्ण मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते. खूपच सुंदर स्पेस आहे. इथे आला आपल्या गावचा फील येतो, ओरिजिनल फील. आणि काकी पण खूप सपोर्टिव्ह आहेत. या जेवण तर अप्रतिम आहे. तुम्हाला कुठे हॉटेलला जाण्याची अजिबात गरज नाही आहे, असं अप्रतिम जेवण आहे त्यांचं. चला तर हाय, पोचलो आहे आम्ही श्रीवर्धनच्या रूमवर. तिथे आम्ही बुकिंग केली होती ती. शिव बघा, शिव हाय कर, हाय हाय हाय. चणे खाले चणे. चला तर चाललो आहे बीचवर. 2 बेडरूम दिलेत आम्हाला, एक हॉल दिला आहे. आपण आल्यावर बघू, कारण घाई झाली आता आम्हाला निघायची बीचवर, कारण लेट होणार परत यायला. चला तर निघूया बीचवर. कसा काय बीच आहे तो बघून घेऊ आपण. निघालो आम्ही बीचवर. आपल्याला मग उद्या लवकर निघायला गेलो. संध्याकाळचं क्लायमेट. चाललोय बीचवर श्रीवर्धनच्या. मस्त असं क्लायमेट होत आहे. दुसरा स्पॉट कुठे बोललास? राईट पुढे. असा असा किती खुश झालाय बघा शिव. इथे गाडी पार्क केली आहे एका साईडला. रस्ता भरपूर दिसते. एका साईडलाच पार्क करतात ना. चाललं मस्त बीचवर. अरे हे सांगते रिव्ह्यू आहे. पिलू बघतोय का बघ. चला बघूया, पोचूच आपण. हा तू जा बाबा, घरी एकटाच जातो आम्ही. नाही जा. बाई कुठे जायचं? बीचवर. कुठे बीचवर? कुठे? बीचवरचा नजारा. आणि थोडं नाश्ता शोधतोय खायला. काय म्हणते? पहिलाच नाश्ता मागवलाय पाणीपुरी. आणि तिकडे काय ऑर्डर दिली आपण बघू. बटाट्याचं स्प्रिंग रोल काहीतरी ऑर्डर करून आलं. चला तर मामाने आणि शिवच्या बाबाने बघा काय मागवलं. बटाटो स्प्रिंग शेजवान. शिवचा नाश्ता आला आहे फ्रेंच फ्राईज. काय आलंय शिव? हा आहे बीचचा नजारा. पडशील पडशील. हा इथे देखावा ठेवलाय टायगर फॉल्स. ए पडेला तो बहुत दगडी आहे. कॅमल कॅमेल कॅमेल कॅमेल. शिवचे बाबा फ्रेंच फ्राईज खाताना आणि शिव शाईट नाही यार. तू गाडी चालून दाखवली ना, तुला 500 रुपये देईन. कुठली? चल चल काढ तिकीट काढ. 500 रुपये मी देईन. तिकीट काढ. मग तिकीटच तेवढे असेल. शहाणा. बोल ना बोल बोल. आमची रील बनव. हे तू या मामाला दिलं. मामा या दे मामाला भरव. ओ गो बाप रे किती ते प्रेम रे देवा. घोडा गाडी आली, घोडा गाडी. घोडा शाईट बोल. हॉर्स शाईट. काय खेकडा? बोल गाणं बोल मामा. मामा पड्या अडे पडे चढ्या. झोपला होतास? हा पप्पा
गावच्या पाण्यावरती बसला घाबरतो. घरी एवढा मोठा येतो नाही गावी, त्याच्यावर घाबरतो. धबधबा बाबा पण आणि मला काही जोक मारतात, सगळे हसतात पण. चला तर असं आहे आपलं जे बुक केलेलं आहे ते फार्म हाऊस. मस्त असं लाइटिंग केलेली आहे, काकींनी पण छान दिसतंय. आणि इथे आम्हाला रूम दिल्यात वरती, ते मी दाखवते. रूम पण खूपच छान आहेत, व्हिडिओमध्ये बघायलाच तुम्ही. तुम्हाला पण इकडे यायचं असेल तर नक्की विजिट करा. दया सदन. डिस्क्रिप्शनला मी त्यांचं पूर्ण नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर टाकते, तुम्ही चेक करून विजिट करू शकता. पार्किंग पण इथे केली. तर मस्त असं जाऊन आलो आहे आपण श्रीवर्धन बीचला आणि आलो आहे रूमवर. मस्त जेवण पण खूपच छान होतं. काकींनी छान छान जेवण बनवलं. आमचा शनिवारचा ऋतूचा माझा उपवास होता, त्याच्यामुळे आम्ही ते व्हेजच मागवलं. या लोकांनी चांगलं पापलेट फ्राय खाल्लेलं आहे आणि सुरमई पण खाल्लेली आहे. तर ती उद्या मी वसूल करणार आहे. सुरमई फ्राय एक नंबर. बघितला हा बघा, आपण डुटा घालून रेडी झालेल्या मामाच्या रूम मध्ये चाललंय. चला तर मस्त रायगड ट्रिप पण आज झाली आहे आणि श्रीवर्धनला येऊन एक श्रीवर्धन बीच पण झालेला आहे. त्याशिवाय रूम पण आम्हाला खूप मस्त मिळालेला आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाही असेल. आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटूया आपण नवीन नवीन व्हिडिओजमध्ये. तसंच उद्या आम्ही जाणार आहे हरिहरेश्वरला, तर तो पण मी मस्त शूट असा करणार आहे आणि तोही वेगळा व्लॉग बनवणार आहे. तर त्याही व्लॉगला प्रतिसाद द्या आणि भरपूर सारं प्रेम देऊन आपले सबस्क्रायबर वाढवा. सबस्क्राइब करो. बस नाही तर उडवशील माझी मान इथे. फुलांचा वर्षाव. चला तर झोप आले आता झोपायची. चला झोप कुठे गेली? झोप काय माहिती बघ. हे बघा शिव बघा. चला झोपूया, त्याला काय कामं नाहीत. आम्ही आपले झोपतो आणि भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये. सो आता टाटा बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. डुडा शिव कसा? डुडा डुडा डुडा.